प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा एक धमाकेदार प्रोमो समोर आलाय। खरं तर आज मला राहवलंच गेलं नाही तुम्हाला अपडेट केल्याशिवाय। मागील 2 दिवसापासून अर्जुन ह्या प्रियाच्या पायामध्ये ते पायातलं घालतोय। तुम्ही बघा बरं, प्रियाचा पाय, त्यावर तुळशीपत्र काढलेलं धडधडीत दिसतंय। त्यामुळे अर्जुनला तिच्या पायावर तुळशीपत्राची खून दिसणार आहे आणि हा मोठा गोंधळ आहे प्रेक्षकांनो। कारण चैतन्याने बघितलं तेव्हा त्याला तुळशीपत्राची खून दिसली नाहीये आणि अर्जुनने बघितलं तेव्हा, आणि आता ह्या अर्जुनने पाहिलं तेव्हा त्याला ती खून दिसणार आहे। पण अर्जुनला या बाबतीची पूर्ण खात्री आहे की ती जी खून आहे ना ती खोटी आहे। पण आता प्रिया पण काही कच्ची खिलाडी नाहीये, ती खूप ओव्हर स्मार्ट दाखवलेली आहे प्रेक्षकांनो। तिने काय केलंय, त्या अर्जुनला प्रपोज करायचा प्लॅन केलाय आणि त्याच्या अंगचटीला जाते ती की अर्जुन, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना। आणि कदाचित अर्जुनने तिच्यासाठी पायातलं वगैरे आणलं म्हणून ती होप्स तिच्या वाढवतीये असं अर्जुनला ती दाखवायचा प्रयत्न करेल। ती अर्जुनला प्लॅन करून प्रपोज करते, खूप तयारी दिसतीये प्रेक्षकांनो। बाजूला बलून आहेत, केक आहेत, सगळं लाल लाल रंगाने सजवलेलं दिसतंय। ही प्रिया सुद्धा लाल छडी झालेली दिसतीये। तर आता अर्जुनला तिने प्रपोज केलंय की मी तुझ्यावर प्रेम करते, मला तुझ्यासोबत या घरात एकत्र राहायचंय, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना अर्जुन। पण अर्जुनने कबूल करून टाकलं की माझं तुझ्यावर नाही, माझं सायलीवर प्रेम आहे। तर प्रेक्षकांनो, मला असं वाटतंय की हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी केलं असेल का, म्हणजे तुळशीपत्रावरनं डायरेक्ट अर्जुन आणि सायलीच्या लव्ह स्टोरीवर त्यांनी उडी मारली असं नाही वाटत आहे का। पण बघूयात, कारण अर्जुन या बाबतीत पुन्हा सायली समोर पलटी पण खाऊ शकतो की मी प्रियाला असं सांगायसाठी सांगितलंय। पण असो, मालिकेमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह ट्रॅक चालू आहेत ना, ते महत्वाचं। सायलीने काल प्लॅन केला प्रतिमा आत्यांना त्यांच्या घरी पाठवण्याचा। आता हे प्रतिमा आत्याची स्मृती हे पण एक मोठं गौड बंगाल दिसतंय। झालंय असं की या सायलीने प्लॅन केलंय की प्रतिमा आत्याला आपण त्यांच्या घरी नेऊयात, म्हणजे त्यांना भूतकाळातल्या काही गोष्टी आठवतील। पण आता प्रतिमा आत्याचं लागलंय डोकं दुखायला। अर्जुनने इकडे मस्त प्लॅन करून ठेवलाय की आता आपण या प्रियाच्या पायात घालायचं आणि ते तुळशीपत्र पाहायचं। पण आता तो सायलीला घाबरतोय। पण मला असं वाटतं सायली त्याला फासावर लटको न लटको, पण ही प्रिया मात्र त्याला आधी लटकवणार आहे प्रेक्षकांनो। म्हणजे माझा कालचा अंदाज जरा खरा निघाला। मी तुम्हाला म्हटलं ना, प्रिया अर्जुनला इमोशनल ब्लॅकमेल करेल, बघा मी म्हटलं तसंच झालं। बऱ्याच अंशी माझे अंदाज खरे निघतात। आणि त्यातल्या त्यात ह्या प्रतिमा आत्या सुद्धा असं वाटतंय मला की त्या नाटक करताय। कारण ज्या अर्थी त्यांनी तन्वी अशी हाक मारली त्या अर्थी त्यांचा भूतकाळ त्यांना नक्कीच आठवला असेल। पण ह्या प्रियाच्या वागणुकीमुळे कदाचित त्या नाटक करत असाव्यात असं मला वाटतंय। आणि आता राहिला प्रश्न यांची स्मृती परत कधी येईल याचा। तर महिपत वगैरे समोर आला तर कदाचित यांचं सत्य रिव्हील करू शकतात। पण आता प्रियानं प्रेक्षकांनो नक्कीच अर्जुनला काहीतरी वेगळं ब्लॅकमेल करेल। म्हणजे ती आता त्याचा एखादा व्हिडिओ किंवा काहीही शूट करू शकते त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी। आणि आय गेस त्या प्रतिमा आत्या आहे ना, त्या अर्जुनची मदत करतील। कारण प्रतिमा आत्याचा कुठल्या ना कुठल्या बाबतीत काही मोठा सहभाग ते दाखवतीलच असं मला वाटतं। आणि बघा ना, म्हणजे अंदाज यावरनं वर्तवला मी की नेमकं यांना जायचं असतं त्यांच्या सासरी तेव्हा त्यांचं डोकं दुखायला लागतं। असं सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत होत असेल म्हणा। माहेर सोडून कोणाला जावं वाटतं असो। पण आता मला असं वाटलं की नेमकं ह्यांचं त्याच वेळेला कसं काय डोकं दुखत असेल बरं। पण ज्या अर्थी त्यांनी प्रोमो 2 ऑक्टोबरला रिलीज करायचं ठरवलंय त्या अर्थी मला असं वाटतं कदाचित प्रतिमा आत्या त्यांच्या घरी जातील। कारण प्रिया आणि अर्जुन दोघे एकटेच घरामध्ये दिसतायत। प्रियाने ती सगळी तयारी एकटीने केली असावी का की अस्मिताची हेल्प घेतली असावी, हा एक प्रश्न निराळाच आहे। असो, बराच एक मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलाय की ही प्रिया अर्जुनला प्रपोज करते। पण हा प्रियाचा एक प्लॅन असणार आहे। कारण प्रियाला 100% खात्री आहे अर्जुन काही तिच्यावर प्रेम वगैरे करत नसणार नाहीये। पण प्रियाला अर्जुनच्या तोंडून ते कबूल करायचंय, म्हणून तिने हा सगळा प्रपोजचा डाव आखलेला आहे प्रेक्षकांनो। आता मला असं वाटतंय येणाऱ्या काही भागामध्ये अर्जुन आणि सायलीची लव्ह स्टोरी आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळेल। अर्थातच आपण ते सगळं बघण्यासाठीच उत्सुक असतो ना, त्यामुळे प्रियाचा विषय जरा मागे पडेल असं मला वाटायला लागलंय। तुमचे अंदाज मला नक्की कळवा। पण माझा अंदाज बरोबर निघाला की नाही प्रेक्षकांनो। आणि हो, माझी तब्येत बरी आहे आता, व्हायरल इन्फेक्शन आहे, दवाखान्यात मी जाऊन आले। आता ते 3-4 दिवस राहतच प्रेक्षकांनो, त्याला काही पर्याय नाहीये।
हां, पण तुम्ही सगळ्यांनी सांगितलं ना मला तब्येतीची काळजी घ्या. मला खूप छान वाटलं प्रेक्षकांनो तुमच्या कमेंट्स वाचून. आणि हां, अगदी मस्त आल्याचा चहा मात्र मी अगदी आवर्जून घेतीये हं. खरंच प्रेक्षकांनो मी खूप लकी आहे हं. मला तुम्हा सगळ्यांसारखे इतके प्रेमळ प्रेक्षक लाभलेले आहेत. म्हणजे कोण असं इतकं कोणाला सांगतं काळजी घ्या तब्येतीची वगैरे. मला खूप भारी वाटतं. म्हणजे माझे घरचे तर माझी काळजी घेतातच, पण त्यासोबत माझे प्रेक्षक माझी काळजी घेतात. ही किती मोठी गोष्ट आहे प्रेक्षकांनो माझ्यासाठी. खरं सांगू, काल बोलता बोलता माझ्या डोळ्यात अश्रू सुद्धा आले. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं पण माझी फॅमिली किती मोठी झाली आहे अहो. ते म्हटले हो खरंच अनघा तुझं बरोबर आहे. खरंच प्रेक्षकांनो थँक्यू सो मच. तुम्ही सगळे माझ्या फॅमिली मेंबर प्रमाणेच आहात माझ्यासाठी. तर आता आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये हे असं बघायला मिळणार आहे. मला असं वाटलं की तुम्हाला अपडेट करावं. आज रविवार आहे म्हणून मी हा स्पेशल खास तुम्हाला प्रोमो सादर केलाय. तसे तुम्हाला आता बरेच फेकम फाकीचे प्रोमो समोर येतीलच. असं होणार आहे तसं होणार आहे. पण प्रेक्षकांनो एक खरं सांगू का मनापासनं, प्रियाचं सत्य ते एवढ्यात रिव्हील करणार नाहीये. कारण प्रिया गेली तर मालिकेमधली गंमतच चालली जाईल. म्हणजे अर्थातच त्यांना जेव्हा मालिका संपवायची आहे तेव्हा ते प्रियाचं सत्य रिव्हील करतीलच. पण ठीक आहे ना, छान वाटतं प्रियाची ॲक्टिंग बघायला. शेवटी प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणी ना कोणी विलन असतोच हं प्रेक्षकांनो. काही म्हणा तुम्ही, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो. तसं तुमच्याही लाईफमध्ये कोणी ना कोणी असेल. कारण जगात चांगलं सहन करणारे लोक खूप कमी असतात. प्रियाला आधीच कळलेलं आहे प्रेक्षकांनो. त्यांनी कालच्याच एपिसोडमध्ये दाखवलं. त्यातनं अर्जुननी बरेच प्रयत्न केले. त्यामुळे तिला कळणार नाही असं होईल का? ऑलरेडी ती इतकी ओव्हर स्मार्ट मुलगी आहे की त्याची काही हद्दच नाही आहे. म्हणजे मालिकेमध्ये सगळ्यात जास्त कोणाला बुद्धी असेल तर ती म्हणजे प्रियाला. म्हणजे तिने खरं तर वकिलापेक्षा जास्ती जजबीज झालं तर परवडेल. म्हणजे कमवायलाही लागेल ती आणि बरेचसे केसेस पटापट सॉल्व्ह होतील. एवढ्या हिच्या म्हणजे काय सांगू हिच्या बुद्धिमत्तेचं वर्णन तुम्हाला प्रेक्षकांनो. असो तर आता प्रियाच्या लक्षात आलंय की अर्जुनचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे डायरेक्टली त्यांनी सांगितलं नाही, पण ज्या अर्थी काल त्यांनी दाखवलं की अर्जुन आणि चैतन्य प्लॅन करताय आणि त्यांना खोकल्याचा आवाज आलाय. त्यामुळे प्रिया तिथे नक्कीच दाराच्या मागे असणार असं मला वाटतंय. रॅदर सायली सुद्धा असू शकते. ज्या अर्थी प्रियाने हे सगळं ऐकलंय त्या अर्थी नक्कीच प्रियाच त्या दाराच्या मागे असणार आहे. तिने अर्जुनचा प्लॅन 100% ऐकलेला असणार आहे. म्हणूनच तिने अर्जुनला प्रपोज करायचा हा प्लॅन आखलाय प्रेक्षकांनो. पण आता अर्जुन प्रियाच्या ट्रॅपमध्ये न सापडो. पण हां, सायलीकडे एक मोठं हत्यार आहे बरं का प्रेक्षकांनो. ते म्हणजे त्या प्रियाने तिला जिन्यावरनं ढकललंय. त्यामुळे प्रियाने जर काही आगोपणा केला तर सायली तिला त्या बाबतीत ब्लॅकमेल करू शकते. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येकाकडे काही ना काही मुद्दे आहेत. म्हणजे तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. बाहेर काही सत्य येणारच नाहीये. पण प्रतिमा त्यांचा भूतकाळ लपवायचा प्रयत्न करताय. म्हणजे त्यांना स्मृती आठवतीये सगळं, पण त्या मुद्दाम हे लपवायचा प्रयत्न करताय असं त्यांच्या हावभावावरनं दिसतं प्रेक्षकांनो. बाकी आपण बघूयात प्रियाने हा आखलेला डाव अर्जुनला कसा भारी पडेल. आणि अर्जुनने जेव्हा त्याच्या तोंडून हे सत्य कबूल केलं तेव्हा ते सगळं सायलीने आखले. त्यामुळे सायलीला ते कन्फर्म झालंय की अर्जुनचं तिच्यावर प्रेम आहे. चला, एकाला तरी कन्फर्म झालं ना, तेवढंच पुरेसं आहे. पण अर्जुन आता सायली समोर पलटी खाऊ नये म्हणजे झालं. म्हणजे काय मधुभाऊ सुटल्यानंतरच काय मुहूर्त आहे का? त्याआधी सुद्धा हे एकमेकांना नक्कीच प्रपोज करू शकतील. प्रेमासाठी काही असा दिवस वगैरे बघायची काही गरज नाही आहे तसं पाहिलं तर यांना. पण असोत, बघूयात आता काय होतं ते. पण आता अर्जुनला या प्रियाने सगळ्यांसमोर वाईट करू नये म्हणजे झालं. कारण बऱ्याच प्रेक्षकांनी कमेंटमधनं असं मला सांगितलं होतं की अर्जुनने त्या प्रियाला म्हणजे प्रियासोबत प्रेमाचं नाटक केलं. हे कदाचित रविराजांच्या समोर आलं तर रविराजांचे आणि अर्जुनच्या घरच्यांचे संबंध कदाचित बिघडू शकतात. पण मला वाटत नाही प्रेक्षकांनो असं काही होईल. प्रिया खूप स्मार्ट आहे. ती अर्जुनच्या घराचे दरवाजे स्वतःसाठी बंद कधीच करणार नाही. हां, पण ती अर्जुनला नक्कीच ब्लॅकमेल करू शकते. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? खूप काही सांगण्यासारखं नाहीये, पण तो प्रोमो समोर आला म्हणून मी तुम्हाला हा अपडेट करतेय. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. तसं अर्जुन सुद्धा काही कच्चा खिलाडी नाहीये. तो यातनं सुटायचा मार्ग नक्कीच काढेल. पण चला, काहीतरी पॉझिटिव्ह दिसणार आहे आपल्याला. म्हणजे अर्जुन आणि सायलीची लव्ह स्टोरी जरा पुढे धकेल असं वाटतंय खरी. पण काय वाटतं तुम्हाला? या सगळ्याचा सिक्वेन्स फक्त आणि फक्त तन्वी खरी कोण आहे ह्या मागे आहे. पण मला असं वाटतंय की जेव्हा मालिका संपेल त्याआधीच ते रिव्हील करतील की खरी तन्वी कोण आहे. कारण त्याआधीच जर त्यांनी हे रिव्हील केलं तर मालिका बघण्याची मजा संपून जाईल. कारण ती जी एक्साइटमेंट आहे ना ती कायम आपल्याला लागून असते ना, की सत्य कधी बाहेर येईल कधी बाहेर येईल. बाहेर आलं तर बघण्यामध्ये मजा काय.
तर आता सायलीबाईने जी ही शाळा सुरू केली आहे ती शाळा कोणत्या रिझल्टपर्यंत जाऊन थांबते ते येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळेलच. आणि हा जो प्रोमो गाजतोय अर्जुनने त्या प्रियाच्या पायात घातलंय पैंजण, तेव्हा बघा प्रेक्षकांनो मी थोडंसं ऑब्झर्व केलं. त्या प्रियाचा तळपाय बघा तुम्ही, वाटलं तर झूम करून हा फोटो, त्या तळपायावर धडधडीत तुळशीपत्र दिसतंय. त्यामुळे अर्जुनच्या लक्षातच येणार आहे की हे तिने खोटं काढलंय किंवा तिने गोंदवून पण घेतलं असेल ते परमनंटली. पण आता बघूयात काय काय घडतंय. माझी तब्येत आता चांगली आहे म्हणूनच मी तुम्हाला रिव्ह्यू दिलाय. आणि तसंही व्हायरल 2-3 दिवस असतं, त्यामुळे काळजी करू नका, मी माझी काळजी घेतेय. मला ना प्रेक्षकांनो सकाळी सकाळी इतकी ओढ लागते ना तुम्हाला हा अपडेट द्यायची. मी जास्ती मालिकांचे रिव्ह्यू देत नाही, मला ते खूप होऊन जातं. मग मोबाईलची स्क्रीन शेअरिंग केलं की जरा त्रास होतोय मला अशामध्ये, म्हणून मी 2च मालिकांचा अपडेट देते. आणि जरा व्यायामाची पण गरज आहे, म्हणून आता मी जरा माझ्या तब्येतीकडे पण लक्ष देणार आहे. कारण जरा जास्तीच झालंय माझं, 3 वर्ष झालेत जवळजवळ मी हे काम करतेय. तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ना प्रेक्षकांनो, मला खूप छान वाटतं. पण खरंच प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेने आपल्या सगळ्यांची मनं जिंकली आहे आणि या मालिकेमुळेच आपण सगळेजण एकत्र आलोय. तर आता बघूयात येणाऱ्या काही भागांमध्ये प्रिया तिचा स्मार्टनेस कसा दाखवतीये आणि अर्जुनला ट्रॅप करते का. पण आता ते नक्कीच मधुभाऊंच्या कोर्टाची डेट आपल्याला पुढे दाखवते, कारण बऱ्याच दिवसापासून त्यांनी मधुभाऊंना दाखवलं नाहीये. आता कोर्टामध्ये अर्जुन कुठला मुद्दा समोर आणतोय ते बघूयात, कळेलच आपल्याला. बाकी तुम्ही सगळे पण काळजी घ्या, बाहेर वातावरण जरा व्यवस्थित नाहीये, व्हायरलची साथ खूप सुरू आहे. तर प्रेक्षकांनो हा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय, काय वाटतं तुम्हाला मला कमेंट करून कळवा हं. बाकी हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. काय वाटतं तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला. खूप जास्ती ताणून नाही दिलाय मी प्रेक्षकांनो, उगाच काहीतरी फापट बोलायचं म्हणून बोलत नाही मी. जे मुद्दे आहेत तेवढेच मी तुम्हाला या रिव्ह्यू मध्ये मांडलेत. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत मला कमेंट करून नक्की कळवा हं प्रेक्षकांनो. तुमचे अंदाज ऐकायला मला खूप भारी वाटतं. चलो फिर देखते हैं आगे आगे क्या होता है. धन्यवाद.